दरम्यान घाटकोपरमधील होर्डिंग दुर्घटनेवरून आता राजकारण करण्यास सुरुवात झाली आहे। अनधिकृत होर्डिंगचा मालक असलेला भावेश भिडे याचा उद्धव ठाकरेंसोबतचा फोटो भाजपकडून ट्विट करण्यात आलाय। तसंच त्या अनधिकृत होर्डिंगला कुणाचं संरक्षण होतं हे यावरून स्पष्ट होतं असं ट्विट करत राम कदम यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधलाय। दरम्यान त्यांनी नेमकं काय ट्विट केलंय आपण सविस्तर पाहूयात। 14 लोकांच्या निष्पाप बळीला जबाबदार हाच तो भावेश भिडे। तर उद्धव ठाकरे यांच्या घरात अनधिकृत होर्डिंगला कुणाचं संरक्षण हे स्पष्ट होतंय। खिचडी चोर, कफन चोर आजही टक्केवारीसाठी 14 लोकांचे नाहक बळी घेत आहेत। कुठे फेडणार हे पाप असा सवाल त्यांनी उद्धव ठाकरेंना विचारलाय। आपण पाहतोय घाटकोपर होर्डिंग प्रकरणामध्ये आता हे राजकारण करण्यास सुरुवात झाली आहे। राम कदमांनी उद्धव ठाकरेंवर हे आरोप केलेत। घाटकोपरमध्ये 3 मजली अनधिकृत होर्डिंग कोसळून ज्या 14 लोकांचा नाहक बळी गेला, अजूनही शेकडो लोक आपल्या प्राणांशी झुंज हॉस्पिटलमध्ये देतात आणि या घटनेला जो जबाबदार आहे भावेश भिडे याला स्वतः श्रीमान उद्धव ठाकरे आपल्या घरात म्हणजे मातोश्रीमध्ये बोलावून फुलांचा पुष्पगुच्छ देत आहेत। काय पराक्रम केलाय भावेश भिडेंनी? कोण लागतो हा तुमचा? काय संबंध आहेत याचे आणि उपाटाचे? आम्हाला आरोप प्रत्यारोप नाही करायचे। दरम्यान आपण पाहतोय या ठिकाणी राम कदम यांनी उद्धव ठाकरेंवर हे आरोप केलेले आहेत। भावेश भिडे जो या अनधिकृत होर्डिंगचा मालक आहे त्याचा फोटो उद्धव ठाकरेंसोबत त्यांनी ट्विट केलेला आहे आणि उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधलेला आहे। दरम्यान या होर्डिंग दुर्घटनेवरून आता राजकारण सुरू झालेलं आहे। दरम्यान याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटानं यावर प्रत्युत्तर दिले, ते काय म्हणालेत आपण सविस्तर पाहूया। आणि बाकी 50-60 लोक घायल झाले आहेत। इतक्या मोठी दुर्दैवी घटना झाल्यानंतर पण भारतीय जनता पार्टी आणि त्यांचे नेते राजकारण करत आहे। भाजपचे आमदार राम कदम आमचे नेत्यांवर आरोप करत आहे, फोटो ट्विट करत आहे। अरे काहीतरी लाज शरम ठेवायला पाहिजे। इतका मोठा घटना झाली आहे, त्याची चौकशी करायला पाहिजे। तुम्हाला बीएमसी परमिशन कधी दिली, रेल्वे प्रशासनाचा काय रोल होता, मोठे मोठे अधिकाऱ्यांचा काय रोल होता, त्यांना शिक्षा देण्याच्या मतलब बदले आमच्या नेत्यावर आरोप करत आहे। हे तुम्हाला शोभा देत आहे?